सर्वांना नमस्कार. संस्थेचे संस्थापक श्रीयुत देवकर सर, अध्यक्षा सौभाग्यवती देवकर मॅडम, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब, संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, श्री बा वाघमारेजी, माननीय ग्रंथपाल आणि माहिती संशोधन अधिकारी विधान भवन मुंबई, श्री दिनेशजी मिसाळ साहेब, कुलसचिव पुणे विद्यार्थी गृह नेरूळ, श्री सुरेशजी संगपाळ साहेब, अध्यक्ष ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था ऐरवली. या पुस्तकाचे लेखक श्री अविनाशजी कुलकर्णी आणि प्रकाशक श्री निकेतजी अनिल सांबरे साहेब. नचिकेत प्रकाशन नागपूर यांनी हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे. सर्व उपस्थित दोन्ही विभागाचे पालक, सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक, त्याचबरोबर आजी माजी शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर, साधारणपणे पुस्तक लेखनाचा हा जो अट्टहास होता, सरांची तीव्र इच्छा आणि शाळेत येणारे मान्यवर नेहमी असा उल्लेख करायचे की सरांचं कार्य हे अतिशय उल्लेखनीय कार्य आहे. लोकमान्य नगरसारख्या प्रतिकूल परिस्थितीत वातावरण असणाऱ्या ठिकाणी सरांनी संस्था स्थापन करून जे कार्य केलं ते कार्य लोकांपर्यंत पोहोचावं, हा हेतू मान्यवरांनी अनेक वेळा बोलून दाखवला. आणि हे करत असताना आम्ही कोविड होण्यापूर्वी श्री किमंतू ओंबळे सर यांच्या माध्यमातून पुस्तक लेखनाचा प्रयत्न सुरू केला. परंतु त्या कालावधीमध्ये कोविडमुळं त्याची पूर्तता झाली नाही. परंतु कोविडनंतर मात्र हा करण्याचा संकल्प केला. 28 एप्रिल 2024ला सर शाळेत आले होते आणि ते त्यांच्या कार्यालयात त्यांच्याशी बोलत असताना आम्ही निर्णय घेतला की आपण या ठिकाणी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करूयात. आणि मी 30 एप्रिलला श्रीयुत लेखक आमचे अविनाश कुलकर्णी यांना फोन केला आणि त्यांनी ते मान्य केलं. परंतु त्यांनी सांगितलं की 4 मेपर्यंत मी इतर माझी कामं पूर्ण करतो लेखनाची आणि मग आपण पुस्तक लिहायला सुरुवात करू. मग वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी फॉलोअप घ्यायला सुरुवात केली आणि त्यांचा खूप मोठा वाटा हे पुस्तक पूर्ण करण्यामध्ये आहे. प्रकाशकाची निवड असेल, माझ्याकडून नातेवाईक, सरांचे मित्रमंडळी, या सर्व मंडळांची नावं असतील आणि त्यांच्याशी फॉलोअप करून कुलकर्णी सरांनी हे पुस्तक लिखाणाला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकाशनाशी ते बोलत असताना बऱ्याचशा गोष्टी त्यांनी या ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन पूर्णत्वाला नेला. विविध प्रकाशकांबरोबर मिटिंगाही केल्या. त्यांना ज्या व्यक्तींना भेटायचं होतं त्यामध्ये आदरणीय देवकर सर, देवकर मॅडम यांना घरी जाऊन भेटून त्यांच्याशी मुलाखती घेऊन त्यांनी बऱ्याच बाबी त्यातील आपल्या लेखनामध्ये घेतल्या. साधारणपणे कव्हर पेज करण्यासाठी, त्याचबरोबर इतर फोटो असतील सरांच्या जीवनावर आधारित, त्या फोटो कलेक्शन असेल, या सर्व बाबी निवड करण्यासाठी त्यांनी
आमचे माजी मुख्याध्यापक असतील, सर्व स्टाफ असेल, या सर्वांची मदत घेऊन या पुस्तकाच्या पूर्णत्वाला त्यांनी प्रयत्न केला. ISBN नंबर असेल किंवा सर्व लेखनची दुरुस्ती असेल, या सर्व बाबी त्यांनी वेळच्या वेळी पूर्ण करून या पुस्तकाला एक अतिशय चांगलं रूप दिलं. आणि हे रूप देत असताना किंवा या पुस्तकाचं स्वरूप पूर्ण करत असताना अनेक लोकांचं सहकार्य यामध्ये लाभलं. त्यामध्ये सर्व नातेवाईक मंडळी सरांच्या जवळची, आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, त्याचबरोबर आजी माजी मुख्याध्यापक, सेवानिवृत्त सर्व शिक्षक, या सर्वांनी त्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काही पालक असतील, सरांचे मित्र असतील, तर यांनीसुद्धा या पुस्तकाला जो काही माहितीचा स्रोत पुरवला, त्यांचंही या ठिकाणी मी अतिशय योगदान आहे असं या ठिकाणी व्यक्त करतो. सरांच्या संपर्कात असलेली व्यक्तिमत्व अनेक आहेत. सर्वांना समाविष्ट करून घेऊन हे पुस्तक पूर्ण करणं तसं कठीण आहे. परंतु 4 मेला सुरू केलेलं लिखाणासाठी हे पुस्तक 4 जुलैला अविनाश कुलकर्णी यांनी पूर्ण करून प्रकाशकांच्या स्वाधीन केलं. आणि तेवढ्याच तत्परतेनं 2 महिन्यामध्ये ते पुस्तक त्यांनी तयार केलं. हे पुस्तक ज्यावेळी प्रकाशकांकडे गेलं त्यावेळी त्यांनी त्याच्याही पेक्षा अधिक वेगानं, म्हणजे श्रीनिकेतन जी सांबरे साहेब यांनी, आम्ही त्यांना आज पहिल्यांदाच बघतोय, परंतु पुस्तकाच्या स्वरूपामध्ये त्यांच्याशी वारंवार फोनवर चर्चा करून त्यांनी या पुस्तकाला अतिशय चांगलं स्वरूप दिलं. आणि 15 जुलैला आमच्या हातात ती पुस्तकं मिळाली. अतिशय सुंदर पॅकिंग वगैरे केलेली पुस्तकं आम्हाला मिळाली. आणि आमचा जीव भांड्यात पडला की आता आपण ठरवल्याप्रमाणे पुस्तक प्रकाशित होतंय. आणि या सर्व प्रवासामध्ये अनेक लोकांचं सहकार्य यामध्ये लाभलेलं आहे. सर्व गोष्टी 200 पानाच्या पुस्तकामध्ये कव्हर करणं तसं सोपंही नाही आहे. ज्या काही त्रुटी यामध्ये राहिल्या असतील, म्हणजे पुस्तक अतिशय सुंदर झालेलं आहे. या पुस्तकामध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. जर काही यामध्ये त्रुटी असतील तर त्या मी स्वीकारतो. आणि या ठिकाणी एक चांगलं स्वरूप या पुस्तकाला प्राप्त होऊन लोकांच्या समोर एक आदर्शवत हे पुस्तक जाईल अशी मी आशा बाळगतो. या ठिकाणी सर्वच मंडळी आलेले आहेत. आणि आज सोमवार वर्किंग डे आहे, शिवाय पावसाचा कालपासून खूप पाऊस पडतोय. अशा कालावधीतसुद्धा या ठिकाणी आपला हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे पार पडतोय. त्याबाबत मी सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्वांचं स्वागत करतो. आणि असंच सहकार्य या ठिकाणी आमच्या संस्थेला असू द्यावं अशी विनंती करतो. आणि थोडक्यात या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.